आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा आहे का तुमच्याकडे? नाही, थोडं महत्वाचं काम आहे। 2 मिनिटं भेटतो मॅडम, लगेच जातो। हॅलो सर। हो सर, फॉलोअप घेऊन लगेच तुम्हाला कळवते सर। मॅडम प्लीज भेटू द्या ना एकदा। सुर्वे काका। येस मॅडम। 2 मिनिट म्हणजे फक्त 2च मिनिट भेटू द्या। हो मॅडम। थँक्यू मॅडम। चला। हां ऑफिसर, तुम्हालाही तुमच्या कर्माची शिक्षा मिळणार। आता ते आत्महत्या करणार आहेत हे जर आधीच ठरलं असेल तर मी तरी काय करणार, नाही का? साहेब 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 साहेब, असं का बघताय माझ्याकडे? काय झालं? रॉकी, तू रॉकी आहेस ना? हो 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 हो, तू रॉकी आहेस? हो, तू रॉकी आहेस तू? काय झालं साहेब, असं का बघताय? तुम्हाला कोण वाटतंय? यमदूत? हा? काही नाही। नक्की काहीतरी झालंय साहेब। कोण आहे ते मला सांगा, नाहीतर तुम्ही अशी बोलले नसतात। मैत्रेयी। मैत्रेयी? तिचं काय? जेलमध्ये आम्ही सुसाईड करणार अशी भविष्यवाणी केली आहे तिने। साहेब तुम्ही काय तिचं मनावर घेताय? तिच्यावर कशाला विश्वास ठेवताय? नाही नाही रॉकी, तू अजून तिला नीट ओळखलेलं नाहीयेस। अरे खूप पोचलेली बाई आहे ती। याआधी तिने केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती, त्यामुळे आम्हाला आता कुठलीच रिस्क घ्यायची नाहीये। आता या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी आधी इथनं बाहेर पडलं पाहिजे, नाहीतर ती मैत्री आम्हाला पोचवणार। आता या सगळ्यातनं बाहेर पडणं हा एकमेव उपाय आहे। ते जाऊ दे, पेलचं काय झालं? बाहेर काय म्हटला? साहेब प्रयत्न सुरू आहेत। या अजून तुमचे प्रयत्न चालू आहेत? अरे तुम्ही फक्त प्रयत्न करत बसलात ना तर इथनं आमची सुटका कधीच नाही होणार। आणि इथनं सुटका नाही म्हणजे मैत्रीची भविष्यवाणी खरी ठरणार आणि ती आम्हाला पोहोचवणार। तिला आम्हाला जिथे पोहोचवायचंय तिथे ती पोहोचवणार। साहेब प्लीज तुम्ही फक्त काही दिवस वाट बघा। अरे तू दिवस काय म्हणतोयस? इथं आल्यापासून आम्हाला वर्ष झाल्यासारखं वाटतंय। ते काही नाही, तू काहीही कर पण आम्हाला इथनं बाहेर काढ। निघ इथनं, ताबडतोब निघ। हे बघा साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका। हा तुमचा रॉकी असताना तुम्हाला अजिबात घाबरण्याचं कारण नाही आहे।